कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेतील नियम असेल, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कर्णधाराने. प्रथम षटक हाताळण्यासाठी आले ते किरण खोपकर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू आला निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किंग्स इलेव्हनच्या माध्यमातून. आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. येतो एक खणखणीत दमदार षटकार सूरज याच्या फलंदाजीतून. अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिडऑफच्या डोक्यावरनं मारलाय थेट षटकारासाठी. दरम्यान पुन्हा एकदा किरण खोपकर गोलंदाजी माठवरती. आता मात्र कुठेतरी फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज केलंय. निर्धारित 5 षटकांचा सामना असेल, याची दोन्ही संघनायकाने नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला किरण यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर एक उत्तुंग षटकार मारला होता सूरज यांनी. मात्र तिसऱ्या चेंडूवरती पुनरागमन करतोय कुठेतरी किरण खोपकर. फिंगर रोल्स केले चेंडूवरती आणि अतिशय सुरेख लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता CCD लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. खूप मेहनत घेतली आहे चमकेची दिवेकर आणि संपूर्ण त्यांच्या टीमने CCD लाईव्ह इव्हेंटसाठी. आता मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका, पाहूया किती धावा देऊन जाईल. आणि येतो एक खणखणीत चौकार. आणि अशाच प्रकारची कुठेतरी फलंदाजी करावी लागेल आयुष इलेव्हन आडिवरे संघाला. कुठेतरी मोठ्या धावसंख्या उभारायच्या असतील तर अशा प्रकारची फटकेबाजी करणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरज यांच्या माध्यमातून. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतात सूरज. आतापर्यंत ह्या षटकातील 4 चेंडू हाताळले ते किरण यांनी. मात्र तितकीच सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सूरज यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा किरण. आता मात्र मिडॉनच्या डोक्यावरून मारला फटका, पाहूया किती धावा देऊन जायला. आणि येतोय सलगचा दुसरा चौकार सूरज याच्या बॅट मधून. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती सूरज यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय. 14 धावा कुठून काढल्यात. वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय स्वतः सूरज. पहिलं षटक प्रगती पथावर असताना शेवटचा चेंडू घेऊन येतील ते अर्थातच किरण खोपकर उर्फ घाऱ्या. आता मात्र स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा तितकासा चांगला संपर्क होत नाही. मात्र तितकेच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते किंग्स इलेव्हनच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आयुष इलेव्हन आडिवरे संघाची धावसंख्या झाली 15, बिनबाद 15. दरम्यान नौका गोलंदाज नकुल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नकुल गोलंदाजी करण्यासाठी आलेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आहेत नकुल. आणि आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू यांचा काहीच संपर्क होत नाही. अतिशय सुरेख चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळते नकुल.
पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकलाय. चेंडू येतो निर्धाव आणि तितकंच सुरेख यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते गुड्डू यांच्या रूपाने. आता मात्र मारलाय, खेचून मारलेला फटका मिडॉनच्या डोक्यावर नेतोय. एक उत्तुंग षटकार सूरजाच्या बॅट मधून. आतापर्यंत मला वाटतं जितके चेंडू झाले तितका सर्वच्या सर्व चेंडू सूरज हाच खेळलाय. राज गोटनकर मात्र नॉन स्ट्राईकला अजून उभे आहेत. मात्र त्यांच्याकडे देखील खूप क्षमता आहे आणि येणाऱ्या षटकात त्यांची देखील फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या उत्तुंग षटकाराने आयुष 11 आडिवरे संघ जाऊन पोहोचतोय 21व्या धावसंख्येवरती आणि स्वतः सूरज देखील 21व्या धावसंख्येवरती खेळत आहेत. आतापर्यंत सर्वच्या सर्व चेंडूला सामोरे गेले ते सूरज आणि सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूरज यांच्या माध्यमातून. प्रशांत बांबळकर यांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. आता मात्र स्विच हिटचा प्रयत्न होता, मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नकुल यांच्या माध्यमातून. प्रशांत बांबरकर यांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, मात्र 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. एक उत्तुंग षटकार आला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी थांबवण्यात यश मिळवलं ते नकुल यांनी. आता मात्र विडपच्या दिशेने मारलेला फटका पाहूया झेलबाद होतील का आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. किरण पालकर यांच्या माध्यमातून अतिशय खराब क्षेत्ररक्षण. एक साधा सोपा झेल सोडलाय किरण पालकर यांनी आणि यासाठी ओळखले गेले ते गेले काही टुर्नामेंट. आणि आता मात्र 1.5 चेंडू कंप्लीट झाल्यानंतर राज गोटनकर स्ट्राईक एंडला. आता राज यांचा विचार केला तर खूप साऱ्या आयकॉनिक टुर्नामेंट खेळलेत. तेच राज गोटनकर स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती स्विच हिटचा प्रयत्न आणि स्वतः कर्णधार सुशांत कांबळे एक लाऊड अपील करताना. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 22. 1-22 सॉरी बिनबाद 22. गोलंदाजाचं नाव सांगायचंय वैभव. वैभव घरात आणायला डाव्यावर आणायला वैभवला काहीतरी द्यायला लागेल, त्याशिवाय येणार नाही डाव्यावर. आता मात्र वैभव तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेत आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. जो वैयक्तिक 22 धावांवरती खेळतो आणि पहिला चेंडू खूपच बाहेर टाकलेला पंच अमोल काळे
यांच्या दोन्ही हात समांतर रेषे, ज्याचा अर्थ चेंडू येथे स्वर घोषित होतोय. अतिशय खराब चेंडू पहिलाच हाताळलाय वैभव यांनी. मात्र वैभव यांचा विचार केला तर या रत्नागिरी जिल्ह्यात खूप सारे वैभव आहेत. रत्नागिरी पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी माठवरती. आता मात्र सुरेख चेंडू, स्लोअर वन प्रकारचा चेंडू, फिंगर रोल केलाय चेंडूवरती. मात्र चेंडू येतो निर्धाव. तर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानावं लागतं सूरज याला. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 24, बिनबाद 24. मात्र आयुष 11 आडिवरे संघाचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि या स्पर्धेतील मुख्य दावेदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तोच संघ पहिलाच सामना खेळतो आजच्या दिवसातील. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय तो अर्थातच पनवेल नगरीमध्ये प्रतिष्ठित असलेला असा संघ किंग्स 11 पनवेल. दरम्यान पुन्हा एकदा वैभव आणि आता मात्र सामना करतील राज गोटनकर. आता मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. खूप लाऊड अपील केली मात्र पंच कोणत्याही प्रकारचे डिसिजन देत नाहीत. याचाच अर्थ हॅलो आणि अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला राज यांच्या फलंदाजीतून. आणि राज यांच्याकडे क्षमता आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. खरोखरच एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला राज यांच्या फलंदाजीतून. येतो एक खणखणीत चौकार. आणि यानंतर मला वाटतं या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतात ते वैभव. आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव तर पूर्ण केले मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील यांच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूतून मला वाटतं शेवटचा चेंडू घेऊन येतात वैभव. आणि आतापर्यंत आयुष 11 आडिवरे संघाच्या धावसंख्या झाल्यात ते 29 बिनबाद 29. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेचून मारलाय. येतो मिडूनच्या डोक्यावरून एक खणखणीत षटकार. या षटकाचा अंत मात्र गोड करतो सूरज. या 6 धावेने आयुष 11 आडिवरे संघाची धावसंख्या झाली 35 बिनबाद 35. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आयुष 11 आडिवरे संघ 35 धावांवरती जाऊन पोहोचतोय. मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाही. एक जमेची बाजू असेल मात्र अजूनही खूप चांगल्या फलंदाजाचा भरणा असलेला असा आयुष 11 आडिवरे संघ. आणि सूरज वैयक्तिक 29 धावसंख्येवरती खेळतोय. मला वाटतं 3 उत्तुंग षटकार आणि 2 सुरेख चौकार खेचले होते. तो सूरज वैयक्तिक 29 धावावरती खेळतोय आणि त्याला अतिशय सुरेख साथ देतात ते राज गोटनकर.
काढून द्यायला लागेल, याच्यात आहे सिलेंडर आतमध्ये. अरे मगाशी मला आठवलं होतं फोन करायला, विसरलो मी. पेमेंट कॅश आहे का तुझ्याकडे? अरे यार थांब जरा थोडा वेळ, मी फोन करतो त्याला. ती काढून दे तोपर्यंत मी फोन करतो. हॅलो, घरी आहेस का? अरे तुझ्याकडे कॅश आहे का? 1000 रुपये ॲक्च्युली अकाउंटचं नाही रे सांगत आहे, कॅश पाहिजे होती. सिलेंडरवाला आलाय, मी आलोय बाहेर. जरा तुला वाटलं जीपे करतो मी. असतं का? ठीक आहे, थांब विचारून बघतो. गार्डन कोण आहे? त्याला विचार ना, ऑनलाईन पेमेंट घेतो का? ऑनलाईन आहे ना, मग त्या स्कॅनर पाठव मला, मी करतो पेमेंट. हॅलो, आता मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नकुल यांच्या माध्यमातून कुठेतरी थांबवलंय सूरजला. आता मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज राज गोटनकर स्ट्राईक एंडला. हॅलो, म्हटली टॉप काय सांगा. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 49, बिनबाद 49. आता मात्र आडव्या बॅटने खेचून मारण्याचा प्रयत्न सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किरण पालकर यांच्या माध्यमातून.
हॅलो. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र कुठेतरी 2 धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सूरज याला तितकीच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते किंग्स इलेव्हन यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणात बदल करतायत किंग्स इलेव्हनचे कर्णधार स्वतः सुशांत कांबळे, आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत. पुढील चेंडू हाताळताना किरण पालकर, आणि आता मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून खूपच लांब वरचा षटकार येतोय. राज गोटनकर यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार, अतिशय देखना फटका. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, मात्र 9 धावा दिल्यात किरण पालकर यांनी. अतिशय खराब चेंडू आणि तितकाच देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला राज गोटनकर यांच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या झाले 58 किंग्स इलेव्हन आडिवरे संघाची. आता मात्र उंचावर गेला चेंडू, स्वतः चेंडू खाली येतात किरण पालकर, आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल सोडलाय स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये. अतिशय खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल, खूप वेळ होता हा झेल पकडण्यासाठी. तर किरण पालकर यांनी झेल जमिनीला दाल केलाय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. या आधी देखील किरण पालकर यांनी मिडॉनला एक झेल सोडला होता. एकाच फलंदाजाला मला वाटतं 2 जीवदान मिळालेत, अर्थातच राज गोटनकर यांना. आणि आता मात्र खूप लांब वरचा फटका येतोय सूरजच्या बॅट मधून. येतो एक दमदार दिमागदार षटकार, आणि या षटकाराने पहिल्या इनिंगची सांगता होते, शेवट गोड करतो सूरज. आणि या 6 धावेने आयुष इलेव्हन आडिवरे संघ जाऊन पोहोचतोय 65 या धावसंख्येवरती. एक खूप मोठा स्कोर इथे उभा केलाय किंग्स इलेव्हन पनवेलच्या अगेन्स्ट. मात्र 66 धावांचं आव्हान घेऊन किंग्स इलेव्हन मैदानात उतरणार आहे. कंपल्सरी व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक ट्रॅक सांगितली होती किंग्स इलेव्हन आडिवरे, सॉरी आयुष इलेव्हन आडिवरे संघ. तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल.
आणि आयुष इलेव्हन आडिवरे संघाला 2 रनांची पेनल्टी देण्यात येत आहे. 2 रन मायनस करायचे आडिवरे इलेव्हन संघाच्या टोटल मधून. $65. 64 धावांचा टार्गेट असेल किंग्स इलेव्हन पनवेल साठी. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. फडके सर आणि काळे सर यांना विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा. आज खूप सामने खेळवण्यात येणार आहेत. यानंतर होणारा सामना बेलारी इलेव्हन वर्सेस माऊली वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेक होणार आहे. माऊली वॉरियर्स वर्सेस बेलारी इलेव्हन यानंतर होणारा सामना. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. किंग्स इलेव्हन आयोजित महामानव चषक 2026 पर्व 4 आणि या स्पर्धेतील आजचा अंतिम शेवटचा दिवस. अर्थातच रत्नागिरी जिल्हा मर्यादित गट आज खेळणार आहेत आणि आजचा पहिला सामना रंगतोय तो किंग्स इलेव्हन पनवेल वर्सेस आयुष इलेव्हन आडिवरे संघामध्ये. आडिवरे इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना 64 धावांचं आव्हान ठेवलंय. तर किंग्स इलेव्हन संघासमोर आणि अतिशय सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती येतोय. एक मोठा फटका गुड्डू यांच्या बॅट मधून येतोय चौकार. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आडिवरे संघाकडून. निलेश पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज निलेश गोलंदाजी माठवरती आपण पाहू शकता. यापुढील चेंडू निलेशांचा आणि आता मात्र उडपला मारलेला फटका 38 सर्कल मध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. संजू एक अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत आडिवरे संघाचे ते म्हणजे संजू. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण देखील झालं त्यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र निलेश आता मात्र सुरेख चेंडू कुठेतरी पुनरागमन करतायत आपल्या गोलंदाजीवरती निलेश. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू. मात्र बॅट आणि बॉल याचा काही संपर्क होत नाही. गुड्डू यांच्या माध्यमातून येतोय सलगचा दुसरा चेंडू निर्धाव.
आता मात्र चौथा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील निलेश. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती एक सुरेख चौकार आला होता आणि तदनंतर मात्र कॉटन बोल्ड होत आहेत गुड्डू. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेश यांच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. वळतोय सामन्याकडे. या षटकातील मला वाटतं अजूनही 2 चेंडू शिल्लक. मात्र आतापर्यंत 4 धावा देत एक बहुमूल्य विकेट मिळवली. निलेशाने अतिशय उत्तुंग फटका. पहिल्या चेंडूवरती येतो एक मोठा प्रहार. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. येतो एक घानाघाती प्रहार, एक षटकार नकुल यांच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती मिडऑफच्या डोक्यावरून मारलेला फटका. मात्र नकुल यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि खूप सारा अनुभव घेऊन मैदानाच्या दिशेने नकुल आपण पाहू शकता. किंग्स 11 संघाकडून वनडाऊनचा फलंदाज यांच्या रूपाने नकुल फलंदाजी करताना अतिशय सुरेख फटका. तर अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक निलेश यांचा. तर सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची इनर एज घेऊन जातो यष्टिरक्षकाच्या हातात आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते नकुल यांना. यानंतरचं धावतं समालोचन करतील ते अर्थातच आमच्या सगळ्यांचे लाडके अर्थातच रोहनजी कांबळे सर. मी विनंती करेन या कांबळे सर आपलं स्वागत आहे. रोहनजी तांबे सर आपलं स्वागत आहे महामानव चषक 2026 पर्व 4. धन्यवाद सर. हर्षद तेरवणकर मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू हलक्यातने चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. गोलंदाज देखील आपली लखब, आपलं वकब या ठिकाणी मैदानाच्या आत दाखवताना पाहायला मिळतोय. एक महत्वाचं निर्णायक चषक, जे चषक महत्वाचं आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान, ज्या महामानवानी खऱ्या अर्थानं अथोनात त्यागातून तुम्हा आमच्या सर्वांच्या आयुष्याला एक
उंच अशा उंचीवरती नेऊन ठेवलं. त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी निश्चितच दर्जेदार फटका एक्स्ट्रा कव्हरचा रिजन मात्र या ठिकाणी निवडलाय. ब्रँडेड फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, होतोय फरार, येतोय चौकार. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये देखील ओव्हरपिच चेंडू आणि नटराजन फटका जशा पद्धतीने सजवला जातो त्याचीच प्रचिती मात्र मैदानाच्या आत फलंदाजाच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. अफलातून दर्जाची फलंदाजी, निश्चितच आक्रमण या ठिकाणी केलं गेलंय. 64 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण रीतीनं मोठे फटके खेळावे लागणार आहेत. मोठ्या फटक्यांची नांदी यावेळी तुम्हाला मैदानाच्या आत सुरू करावी लागणार आहे. यावेळेस पूल केलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला फाईन लेगच्या रिजन मध्ये पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फलंदाजांनी चपलाईनं मात्र 1 धावांची कमाई केली गेली आहे. सेन्सिबल बॅटिंग म्हणावी लागेल. या आधीच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार आला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने जो चेंडू टाकला त्या चेंडूचा सन्मान, आणि हा सन्मान करत असताना देखील आपल्या संघासाठी 1 धावेची कमाई मात्र या ठिकाणी निश्चितच केली आहे. ओहो, यावेळेस मोठा फटका फसलाय, परंतु वन बाउन्स थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव निश्चितच या ठिकाणी येते. अफलातून दर्जाचा चेंडू आपण पाहिला तर कट झाला होता चेंडू, आणि या कटर चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रयत्न निष्फळ ठरला जातो. गोलंदाजाला देखील कमबॅक मात्र यावेळेस केलं गेलंय. सेन्सिबल बॉलिंग, अचूक टप्पा आणि त्यासोबतच गतीमध्ये केलेलं मिश्रण. ओहो, यावेळेस अफलातून दर्जाचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला ऑफ स्टिकच्या बाहेर, आणि शितेचा गलियारा ज्याला म्हटलं जातं त्या गलियारामध्ये चेंडूला या ठिकाणी डिलिव्हर केलं गेलंय. पुढचा आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने चेंडूनं वळण घेतलंय. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगचा रिजन आतली कडा फळीची घेतली जाते. 1 धावेची कमाई निश्चितच होतीये. गोलंदाजाने त्या चौकारानंतर निश्चितच फलंदाजांना बांधून ठेवलंय, जखडवून ठेवलंय. जशा पद्धतीनं एखाद्या रथाला मेख मारावी तशाच पद्धतीची गोलंदाजी मात्र गोलंदाजाकडून होतीये. ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 19. आता मात्र समीकरण असणार आहे 18 चेंडू आणि 45 धावा. क्रिकेटच्या पटलावरती आधुनिक तर क्रिकेटमध्ये अनेकदा हे समीकरण होताना आपण पाहिलंय, परंतु तुम्हाला मैदानाच्या आत पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे. या स्पर्धेमध्ये आपला विजय जर निश्चित नोंदवायचा असेल तर हे कडवं आव्हान तुम्हाला मैदानाच्या आत पार करावं लागणार आहे. 18 चेंडू आणि 45 धावांचा तरार. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो एक मातब्बर गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये अनेकदा या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीचं कसं दाखवलंय, तोच गोलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल, नशिबाची आजमाईश आपल्याला पाहायला मिळाला. टॉस का बॉस, पुढची मॅच महत्वाची निर्णायक असणार आहे. जी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 मातब्बर संघांमध्ये. सन्माननीय सुधीरजी कांबळे एक सन्मान्य मान्यवर आहेत, यांच्या हस्ते या स्पर्धेचा महत्वाचा नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. महत्वाची लढत मैदानाच्या आत लढताना आपल्याला पाहायला मिळते. विश्वशांतदूत महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध च्या महामानवानं संपूर्ण महाराष्ट्राला स्वाभिमान काय असतो याची प्रचिती आणून दिली. ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आत या फिरकीपट्टू गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. अफलातून दर्जाचं वळण मात्र चेंडूवरती पाहायला मिळत आहे. वैभव, निश्चितच आपल्या संघाचं वैभव आहे. संघाला विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करण्यासाठी संघाच्या संघ नायकांना जी धुरा त्याच्या खांद्यावरती दिली पहिल्या चेंडूवरती. पंच आपला डिसिजन या चेंडूवरचा कळवायचा आहे. चेंडू स्क्वेअर आहे. यस, पंचांकडून अतिरिक्त रूपाचं धावसंख्या मात्र धावसंख्येत जोडली जाते. 1 न धावसंख्या पुढे सरसावतीये. अफलातून दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिले. मिड विकेटचं रिजन, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सेन्सिबल बॅटिंग, आणि या सेन्सिबल बॅटिंगच्या परिरूपानं 1 धाव्याची कमाई मात्र या ठिकाणी होते.
यानंतर पुढील होणारा सामना माऊली वॉरियर्स आणि बेलारी 11 या दोन्ही संघांना विनंती असणार आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं टॉस का बॉस कक्षामध्ये, जिथं सन्माननीय कांबळे साहेब यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी होत आहे. सन्माननीय सुरेशजी कांबळे यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे. दडपण गोलंदाज आणि फलंदाज दोघांवरती असणार आहे. सामना जिंकायचा असेल तर मैदानाच्या आत तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. यावेळेस मात्र हाय अँड हँडसम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. चेंडू होतोय फरार, येतोय ब्रँडेड खडखडीत असा षटकार. आपण जर बघितलं तर रिप्ले मध्ये आपण देखील पाहू शकता अफलातून हृदयाची स्ट्राईक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. सेन्सिबल बॅटिंग. या आधीचा चेंडू स्क्वेअर चेंडू होता, मात्र त्यानंतर फलंदाज आपले इरादे आपले मनसुबे मात्र या ठिकाणी जाहीर करतोय. मॅच अजून संपलेली नाहीये, कारण असं म्हणतात ना की दुःखाच्या लाटा पार करून तुझ्या मनाला हर्ष झाला पाहिजे, तुझ्या जिद्दीचा तुझ्या मनाला स्पर्श झाला पाहिजे, सर्वत्र तुझ्या कीर्तीचा सुगंध दरवळावा. मैदानात असा तुझा संघर्ष झाला पाहिजे. यावेळेस फुल केलाय सक्सेसफुल रित्या, मात्र मिड विकेटचं रिजन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सेन्सिबल बॅटिंगचा मुजाहिरा या ठिकाणी केला जातोय. फुल केला गेला, मात्र वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव्याची कमाई या ठिकाणी झाली आहे. निश्चितच दोन्ही फलंदाज आक्रमक आणि त्यासोबत सेन्सिबल बॅटिंगचा मुजाहिरा मैदानाच्या आत करताना आपल्याला पाहायला मिळतात. किरण पारकर केपी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. किरण पॉवर ओहो, यावेळेस घुटण्यात एक तमाशा देख, चेंडूला मात्र हिरकावून दिला मिड विकेटच्या रिजन मध्ये सीमारेषा पार. चेंडू जातोय उत्तुंग असा ब्रँडेड षटकार. आपण जर बघितलं तर पाहू शकता कशा पद्धतीने घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते. प्रहार प्रहार आणि प्रहार आक्रमणाचा पवित्र मात्र किरण यांच्याकडून घेतला गेलाय. धावसंख्या थेट जाऊन पोहोचल्या 36 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. अंतिम चेंडूचा थरार मैदानाच्या आत आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. मातब्बर फलंदाज किरण पारकर आपल्या संघाची नौका मात्र विजयाच्या दिशेने या ठिकाणी घेऊन जाताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती देखील मोठा प्रहार करण्याचा मनसुबा किरण याचा निश्चित असणार आहे. रिप्लेमध्ये आपण देखील पाहू शकता जो देखणा खडखडी जसा षटकार किरणच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. चला बेलारी वॉरियर्स आपण आपल्या संघ नायकाला मात्र नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस मंचाकडे पाठवायचा. पुढचा चेंडू ओहो, यावेळेस कमबॅक केला गेला. जरी कमबॅक मात्र थर्डमॅनचा रिजन आणि या थर्डमॅनच्या रिजन मध्ये शेवटच्या चेंडूवरती मात्र एक धाव येते. 22च्या रूपाची ही अतिरिक्त धावसंख्येत मात्र जोडली जाते. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात येतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 37. आता मात्र गरज असणार आहे ती 12 चेंडू आणि 27 धावा. हे समीकरण तुम्हाला निश्चितच पार करावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल, निश्चितच हे कठीण आव्हान जे आहे ते तुम्हाला पार करावं लागणार आहे. मैदानाच्या आत जशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल मात्र आपल्या समालोचन कक्षाच्या समोर या ठिकाणी सन्माननीय कांबळे साहेब सुधीरजी कांबळे यांच्या हस्ते या ठिकाणी केला जातोय. सुधीरजी कांबळे, बघूया नशिबाची आजोबाई स्कुळाच्या बाजूला नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी गेलाय. शेवट गोलंदाजी मार्क वरती आपल्याला आता नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. हर्षद मातब्बर गोलंदाज आहे. निश्चितच संघाच्या दिशेनं विजयाच्या दिशेनं जी वाटचाल मात्र संघाची सुरू आहे त्याला कुठेतरी मेख मारायची असेल, धावसंख्येचा ओघ अडवायचा असेल तर हर्षदला मात्र आता टिचून मारा करावा लागणार. वेगावरती स्वार होऊन फलंदाजाला चखवणारी गोलंदाजी करावी लागणार आहे. मैदानाच्या आज समीकरण आपण जर बघितलं तर 12 चेंडू 27 धावा. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण अनेकदा हे समीकरण घडताना पाहिलंय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट, सरळ आणि राजकारण या 3 गोष्टी आपले रंग बदलण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. आता मात्र मैदानाच्या आत त्या फलंदाजाची फळी निश्चितच या स्पर्धेमध्ये आग ओकताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. तोच फलंदाज किरण पालकर पाहायला मिळतोय.
वैभव आणि किरण हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे. या बॅटल मध्ये कोणच सरशी ठरणार. ओहो यावेळेस पूल केलाय सक्सेसफुल रित्या. चेंडूला ट्रॅव्हल केलाय सीमा रेषापार. चेंडू जातो फरार. येतो ब्रँडेड खडखडीदाचा षटकार चौकार. वन बाउन्स आपण पाहू शकता. चेंडू सीमारेषे पार ट्रॅव्हल झाला. हिटमॅन रोहित शर्मा याची आठवण करून देणारा फटका. पूल केलाय सक्सेसफुल रित्या. विजयाच्या दिशेला निश्चितच एक वाटचाल करणारं मार्गक्रमण करणारी फलंदाजी किरण यांच्या फलीतून मात्र पाहायला मिळते. निश्चितच या कठीण काळामध्ये संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायक असणारा. आपण पाहू शकता कशा पद्धतीचा या आधीच्या चेंडूवरती चौकार ठोकण्यात आला. या फटक्यानं निश्चितच किरण याचा क्लास, किरण याच्या फलंदाजीचा दर्जा किती उंचावलेला आहे हे आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चितच या मैदानावरती गेले 4 दिवस अफलातून दर्जाचा गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र वेग आणि वेगावर स्वार होऊन टाकलेला चेंडू फलंदाजाला निरुत्तरित केलं जात आहे. किरण सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्यासाठी परफ्यूम डिलिव्हरी. क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा आपल्याला ही पुढचा चेंडू ओहो यावेळेस वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप डाऊन द ग्राउंड येण्याचा प्रयत्न झाला. स्टेप आउट झाले परंतु गोलंदाज मात्र आपली लाईन अँड लेंथ अचूकता या ठिकाणी दाखवलं जात आहे. या आधीच्या चेंडूवरती चौकार आला मात्र त्यानंतर टाकलेले दोन्ही चेंडू दर्जेदार होते. यावेळेस मात्र विचार मंथन मैदानाच्या आत दोन्ही फलंदाजांकडून घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एकतर दुपट्याच्या जोरावरती तुम्ही टुर्नामेंट जिंकू शकत नाही. ज्यावेळेस 11 खेळाडू एकत्र येऊन एक दिलाने एका मनाने मात्र मैदानाच्या आत क्रिकेटचा खेळ दाखवतात त्यावेळेसच तुम्हाला चॅम्पियनशिप आपल्या नावावरती करता येतं. याचंच उदाहरण मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस स्लॉट मध्ये आलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र मिड विकेटचं रिजन या ठिकाणी दाखवलं जात आहे. सेन्सिबल बॅटिंग आणि या सेन्सिबल बॅटिंगच्या जोरावरती मात्र फलंदाज एकेरी धावेला दुसऱ्या धावेत परावर्तित केलं जात आहे. मात्र लाईन बिलॉंग्स टू द एम्पायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 1 धावेची कपात होते. धाव फलकावरती धावा जात आहेत त्या 43 धावांवरती हा धावफलक जाऊन पोहोचलाय. आता मात्र गरज असणार आहे. हो यावेळेस थोडस धडपड पाहायला मिळतंय. चेंडूनं अतिरिक्त वळण या ठिकाणी घेतली गेली आहे. अतिरिक्त रूपाची 1 धाव अवंतर धाव मात्र धावफलकामध्ये या ठिकाणी जोडली जाते. गोलंदाजावरती दडपण आपल्याला निश्चितच पाहायला मिळत आहे. कारण एक महत्वाची लढत आहे. मोठं बॅटल आहे. ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान अभिमान ज्या महामानवाने तुम्हा आम्हा सर्वांना उत्कर्षाच्या वाटेवरती आणून ठेवलं त्या सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन करणारी ही स्पर्धा. पुढचा चेंडू यावेळेस स्लॉट मध्ये आलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. ओहो निर्जंती शेळी चेंडू ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत. फलंदाजांनी चौफलाईनं मात्र धावांची कमाई या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. सातत्यरीतीने धावांचा ओघ मात्र आणत ठेवला जातो. डॉट चेंडू हे थोडेसे आपल्या नदारत असलेले पाहायला मिळतात. गोलंदाजाकडून केलेल्या ओव्हरपिच चेंडूंचा खरपूस समाचार आणि त्यानंतर टाकलेल्या दर्जेदार चेंडूंना सन्मान देत एकेरी धावा जे पॉकेट्स आहेत मैदानामध्ये त्या गॅपचा परिपूर्ण फायदा मात्र फलंदाजांकडून या ठिकाणी उचलला गेलाय. समीकरण मात्र असणार आहे. सात चेंडू आणि 17 धावा. कुडाच्या डोक्यावरती पराभवाचा खतरा या ठिकाणी मंडवणार आहे. यावेळेस मात्र अखूड टप्प्याचा चेंडू हलक्यात चेंडूला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवर तत्परतेने येतोय. क्रिकेटच्या पटलावरती क्षेत्ररक्षण हा देखील प्रारूप फार महत्वाचा आहे. कारण आपण नेहमीच्या प्रारूपाकडे दुर्लक्ष केलेलं बघायला मिळतं. 2023चा विश्वचषक आपल्या सर्वांना माहिती आहे. 19 नोव्हेंबरची ती काळी रात्र. त्या रात्रीमध्ये निश्चितच ऑस्ट्रेलिया संघाने भारताच्या तब्बल 69 धावा आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती अडवल्या होत्या आणि त्याच 69 धावांच्या परिपाकामुळे भारतीय संघाला तो विश्वचषक गमवावा लागला. तब्बल 10 सामने सलग जिंकल्यानंतर त्या सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. 125 कोटी लोकांच्या
खुशीचा जो इजार होता तो मात्र त्या दिवशी कुठेतरी मुरडलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि मैदानाच्या आत मात्र शेवटचं अंतिम आणि हाणामारीचं षटक मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहे. जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल ना तर निश्चितच या धावसंख्येचा पाठलाग करणं गरजेचं आहे. 48 या फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलंय. शेवटचं अंतिम षटक, या षटकामध्ये सामन्याचं पारडं कुणाच्या बाजूने झुकणार आहे. आतापर्यंत किरण आणि त्याच्या जोडीला जो साथीदार फलंदाज आहे, 6 चेंडू करेक्शन होत आहे या ठिकाणी. तो फलकावरती धावा लागल्यात त्या 47 आणि आता मात्र गरज असणार आहे 6 बॉल 17. सहा चेंडू 17 धावांची गरज मात्र मैदानाच्या आत तुम्हाला सातत्यपूर्ण रीतीने फलंदाजी करावी लागणार आहे. आक्रमण करावंच लागणार आहे, कारण आता मात्र तुमच्याकडे कुठलाही पर्याय नाहीये. मैदानाच्या आत गोलंदाजी मार्क वरती शेवटचं अंतिम महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रसाद. निश्चितच हा प्रसाद आपल्या संघाला विजयाचा प्रसाद देईल का? येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवरती बनवायच्या आहेत त्या तब्बल 17 धावा. पहिला चेंडू प्रसादचा अफलातून दर्जाचा वेग धारण केला गेलाय, मात्र यावेळेस पंच करताय दंडित. बघा, उघडा डोळे बघा नीट. मैदानाच्या आत पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. ओव्हरस्टेपिंग या ठिकाणी केली जाते. उघडा डोळे बघा नीट. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती कशा पद्धतीचं आक्रमण केलं जातं, एक सुवर्ण संधी. निश्चितच फलंदाजाला चालत आली आहे. हाच प्रभाव आहे, हाच प्रेशर आहे. प्रेशर मध्ये तुम्ही जोपर्यंत तुमच्या डावखुऱ्या हाताचा गोलंदाज प्रसाद या वेळेस स्लॉट मध्ये आलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय हाय अँड हँडसम. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषा पार, होतोय फरार. येतोय ब्रँडेड खणखणीत षटकार. अफलातून दर्जाची स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळाली एक्स्ट्रा कव्हरला. निश्चितच त्या फ्री हिटचा परिपाक आपण म्हणू शकतो ना. एक चूक क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला किती महागात पडू शकते. पहिला चेंडू, हा चेंडू नो घोषित केला पंचाने आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती क्रिकेटच्या प्रारूपामधला सर्वात देखणा फटका एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केला गेलाय. स्ट्राईक वरती आपल्याला किरण पवार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गरज असणार आहे 5 चेंडू आणि 10 धावा. समीकरण क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला अनेकदा आपण पाहायला मिळाले, परंतु संघाच्या दिशेला विजयाची आशा मात्र किरण फालकर नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओ हो हो, यावेळेस कमबॅक केला गेलाय. इन स्विंग पद्धतीचा चेंडू थोडासा वळण घेतोय. वेगवान गतीचा चेंडू. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाची हीच वखब आहे, वेगळेपणा हाच आहे की जशा पद्धतीने चेंडूला त्याने डिलिव्हर केलं ना, रिप्ले मध्ये आपण निश्चितच बघणार आहोत की कशा पद्धतीने त्याने चेंडूला आतल्या बाजूला वळवलाय. आपण बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीचा फॉलो थ्रू आहे. ऍक्शन जर बघितली ना तर भारतीय संघाचा एक डावखुऱ्या हाताचा मॅजिकल गोलंदाज ज्यानं भारताला फायनल मध्ये महत्वाची 2007चा विश्वचषक जिंकण्यामध्ये ज्या गोलंदाजाची महत्वाची भूमिका होती तो रुद्र प्रताप म्हणजे आरपी सिंग. सध्याला जो भारतीय संघाचा निवड समितीच्या पदावरती विराजमान असलेल्या गोलंदाजाची आठवण करून देणारा गोलंदाज. हो हो, यावेळेस देखील पाहू शकता गुडलँड स्पॉट वरती चेंडू मात्र थोडीशी वळण घेतोय. फलंदाज किरण सारख्या फलंदाजाला देखील बांधून ठेवलं गेलंय. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलंय 3 चेंडू आणि 10 धावा. मी बघाशी देखील म्हटलं ना, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेट, राजकारण आणि सरडा या 3 गोष्टी निरंतर आपले रंग बदलण्यासाठी नेहमीच ओळखल्या जातात.
मैदानाच्या आत तेच आपल्याला घडताना पाहायला मिळतंय. षटकारानंतर निश्चितच वाटलं होतं की सामन्याचं पारडं मात्र धावांचा पाठलाग करणारा संघ या संघाच्या बाजूने वळताना पाहायला मिळतंय. मात्र प्रसाद अफलातून दर्जाची गोलंदाजी मात्र यावेळेस थोडंसं नियंत्रण गमावलं गेलंय आणि असं म्हणतात ना, नियंत्रण गमावल्यानंतर मात्र पंच या ठिकाणी फाईन करतात. आता मात्र सगळीकडे जाऊन पोहोचलोय. 3 चेंडू आणि 9 धावा. क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा हे सगळीकडे होताना आपण बघितले, परंतु या प्रसादनं देखील षटकारानंतर जे कमबॅक केलंय वाखडण्याजोग आहे. कारण असं म्हणतात ना, वो खुद ही तय करते है मंजिल आसमानों की, परिंदों को नहीं दी जाती है तालीम उड़ानों की. आणि मैदानाच्या आत तेच प्रसाद याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, यावेळेस स्लॉट मध्ये आलाय किरण पालकर. आपली पॉवर मात्र या ठिकाणी दाखवतोय. एक्स्ट्रा कव्हरचं रिजन पुन्हा एकदा टाकलं गेलंय. या वेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत मात्र तद्वत फलंदाजांनी तत्परतेनं दोन धावांची कमाई या ठिकाणी सेन्सिबलरित्या केली गेली. आता मात्र समीकरण असणार आहे 2 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेज धावांचा पाठलाग करणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. मैदानाच्या आत हे संघर्षाचं बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जशा पद्धतीने दोन्ही संघ शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष केलाय, मैदानाच्या आत तोच संघर्ष आपल्याला या 2 चेंडूंवरती तुम्हाला तुमच्या इमोशन्स वरती कंट्रोल ठेवावं लागेल. अचूकता, भेदकता दोन्ही बाजूच्या खेळाडूंना दाखवावी लागणार आहे. ओ हो, यावेळेस प्रसाद रिमेंबर द नेम. वेग आणि प्रचंड वेग मात्र धारण केला गेला. मी मगाशी देखील म्हटलं ना, RP सिंग या गोलंदाजाची आठवण करून देणारी ऍक्शन, फॉलो थ्रू, रनअप देखील त्या गोलंदाजाचा तसाच आहे. आतापर्यंत किरण सारख्या फलंदाजाने षटकारानंतर निश्चितच शांत ठेवलाय आणि प्रसाद मात्र हेच सांगतोय की पारा है वो मुकाम अभी बाकी है, अभी तो सीखा है उड़ना, अभी आसमान की उड़ान बाकी है, अभी तो लोगों ने सुना है नाम हमारा, उस नाम की पहचान बनाना अभी बाकी है. आणि तीच पहचान मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. षटकार या ठिकाणी येतोय, परंतु प्रसादच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावरती निश्चितच 1 धावांनी विजयी संघ होतोय. आयुष 11 नाडीवर मात्र या स्पर्धेमध्ये आपला विजय मात्र या ठिकाणी नोंदवला जातोय. किरण अप्रतिम दर्जाची शेवटच्या चेंडू पर्यंत लढाई दिली गेली, परंतु 1 धाव एकेरी धावेने निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती पराभवाच्या गर्तेत लोटावं लागतं. परंतु संघर्ष हा क्रिकेटच्या पटलावरती करावा लागेल. मात्र किरण या फलंदाजीची जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जशा पद्धतीचा संघर्ष